नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीची अगदी चटपटीत आणि चटकदार चटणी कशी बनवायची, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपल्याला कच्ची कैरी घ्यायची आहे। ही कैरी स्वच्छ धुवून चिरून या पद्धतीने घ्यायची आहे। आता इथे आपण 1 वाटी कच्ची कैरी चिरून घेतलेली आहे। आता ही 1 वाटी चिरून घेतलेली कैरी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा कांदा घालायचा आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला 2 लाल मिरची घालायची आहेत। तुमच्याकडे जर लाल मिरची नसेल तर तुम्ही ते हिरवी मिरची देखील वापरू शकता। आता मिरची घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि यामध्ये आपल्याला आता चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मीठ घालून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता कोथिंबीर घातल्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे। धने पावडर घातल्यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे आपण घालणार आहोत। आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते। आता मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे। इथे तुम्ही चटणी तुम्हाला जर खूप जास्त बारीक आवडत असेल तर खूप बारीक देखील करू शकता, किंवा जर खूप मोठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे थोडीशी मोठी ओबडधोबड चटणी यामध्ये ठेवू शकता। आता आपण ही बारीक केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे मी ही चटणी या बाउलमध्ये काढून घेते। अगदी झटपट तयार होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी ही कैरीची चटकदार चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होणारी ही चटणी तुम्ही नक्की आवर्जून करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।